नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2023 ची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नांदेड, सांगली, धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयांनी तलाठी पदभरतीसाठीची अतिरिक्त निवड यादी आणि प्रतीक्षा याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या आहेत. तुम्ही जर या जिल्ह्यातून परीक्षा दिली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या का लागलेल्या आहेत या याद्या आणि आता तुम्हाला पुढे काय करायची आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकमध्ये मिळून जातील. सर्व जे PDFs आहेत तिथेच अवेलेबल आहेत. तसेच व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा आर्टिकल लिंक्स तसेच PDF शेअर केलेले जातात, त्याच्यामुळे जॉईन करायला विसरू नका. तर मुख्य बातमी अशी आहे की शासनाने तलाठी भरती 2023च्या निवड आणि प्रतीक्षा सूचीची जी वैधता आहे ती 2 वर्षापर्यंत म्हणजेच 13 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे. याचा अर्थ असा की ज्या जागा रिक्त राहिल्या होत्या किंवा ज्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेले आहेत किंवा जागा सोडलेल्या होत्या त्या जागांवर आता प्रतीक्षा यादीतील नवीन उमेदवारांना जी आहे ती संधी मिळत आहे. नांदेड जिल्ह्याबद्दल पाहिलं तर खुला आणि जे OBC प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त प्रतीक्षा यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे. सांगली जिल्ह्याचं जर PDF पाहिलं तर राखीव महिला, माजी सैनिक आणि EWS प्रवर्गासाठी नवीन निवड यादी व प्रतीक्षा सूची आलेली आहे. धाराशिव जिल्ह्याबद्दल पाहिलं तर EWS प्रवर्गाची सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच अहिल्यानगर मधले राखीव तसेच NTC आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अतिरिक्त प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे. याचा विद्यार्थ्यांना काय फायदा आहे तर बघा, या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जे उमेदवार अगदी कमी गुणांनी वेटिंगवर होते त्यांना आता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. शासनाने घेतलेल्या या विशेष निर्णयामुळे अनेक कुटुंबाचे जे तलाठी होण्याचे स्वप्न जे होते ते आता पूर्ण होऊ शकते. आता पुढे काय करायचे आहे तर बघा, वेबसाईट तुम्हाला तपासायची आहे. तातडीने तुमच्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर, उदाहरणार्थ समजा नांदेड जिल्हा आहे तर नांदेड.gov.in किंवा सांगली.gov.in, अहमदनगर असेल तर अहमदनगर.gov.nic.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचे आहे आणि तुमच्या यादीमध्ये नाव आहे का ते तपासायचे आहे. पण हे PDF जे आहे साईटवर जाण्याच्या ऐवजी PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे जाऊन PDF तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि त्या PDF मध्ये तुमचे नाव पाहू शकता. कागदपत्र पडताळणीसाठी आता तुम्हाला तयार राहायचं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचे टिप म्हणजे निवड यादीत नाव आले म्हणजे अंतिम नियुक्ती मिळाली असे नाही. तुमचे कागदपत्रे आणि वैद्यकीय अहवाल योग्य आढळल्यावरच तुम्हाला नियुक्तीपत्र दिले जाते. जर माहिती खोटी आढळली तर यादीतून जे असते नाव कमी होते याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, PDF चेकआउट करा विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तुमचे नाव जे आहे तिथे चेकआउट करू शकता. व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.